मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। उपनेते आणि पक्षप्रवक्त्या संजना घाडी आज शिंदे गटात प्रवेश करणार। पती संजय घाडीही ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत जाणार। सोडून गेलेल्यांवर बोलणार नाही अशी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट। फडणवीस आणि अजित पवारांशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली का? चर्चांना उधाण। एकनाथ शिंदेंच्या अर्थ खात्याविरुद्धच्या कथित तक्रारीला शिवसेनेचेच मंत्री संजय राठोड यांचा छेद। म्हणाले, निधी वाटपात असमानता नाही, माझ्या खात्याला प्रस्तावित निधी आणि अनुदान मंजूर। रायगडावरच्या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं आणि बोलावतील अशी अपेक्षाही नव्हती। संभाजीराजे छत्रपती यांचं स्पष्टीकरण, बोलवायला पाहिजे असं लोकांना वाटत असेल तर ते बरोबरच अशी ही पुष्टी। अमित शहांनी रायगड दौऱ्यात शिवरायांचा एकेरी उल्लेख करत वारंवार अपमान केल्याची संजय राऊतांची टीका। शहांनी औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणण्यावरही ठेवलं बोट। कल्याणमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या। आरोपीच्या आत्महत्येनं तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह। शौचालयात गळफास घेऊन केली आत्महत्या। आदित्य ठाकरेंनी बोलावली मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक। पाणी, खड्डे, नाले सफाईवर चर्चेसाठी बैठक बोलावल्याची माहिती। विभाग प्रमुख, माजी नगरसेवक, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती। बीडमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू। आठवडाभरातली जिल्हा रुग्णालयातील दुसरी घटना। अतिरक्तस्रावाकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांचा आरोप। ठाण्यातील बेसुमार वृक्षतोडी विरोधात रहिवाशांनंतर पर्यावरणप्रेमी संस्थांचंही आंदोलन। भुयारी मार्ग, रस्ता रुंदीकरण, उन्नत मार्गासाठी केली जाते झाडांची कत्तल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।